साक्री पोलिसांची धडाकेबाज कारवाई। 2 लाखांचे एमडी आणि डोडा जप्त। पंजाबमधील आरोपी ताब्यात। महामार्गावरील हॉटेलमधून अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश। तरुणाईला विळखा घालणाऱ्या रॅकेटवर पोलिसांचा छापा। धुळे शहरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात साक्री पोलिसांनी मोठी कारवाई करत 2,03,025 किमतीचे एमडी म्हणजेच मेफेड्रॉन आणि डोडा म्हणजेच पॉपी स्ट्रॉ जप्त केले। या प्रकरणी पंजाबमधील एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्या विरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या निर्देशानुसार साक्री पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की शेवाळी येथील HP पेट्रोल पंपाशेजारील हॉटेल सतलोज परिसरात एक व्यक्ती एमडी विक्रीसाठी थांबलाय। त्यानुसार पोलिसांनी तात्काळ छापा टाकून संशयितास ताब्यात घेतलं। अंगझडती दरम्यान त्याच्याकडून एमडी म्हणजेच मेफेड्रॉन आणि डोडा म्हणजेच पॉपी स्ट्रॉ असा एकूण 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। अटक करण्यात आलेला आरोपी राजकुमार मुल्कराज वाल्मिकी वय वर्ष 42, मूळ राहणार फरीदकोट पंजाब अशी त्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आरोपी विरुद्ध साक्री पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 232/2026 अंतर्गत एनडीपीएस ऍक्ट मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। एमडी सारखे अंमली पदार्थ मानवी मेंदू, मानसिक आरोग्य आणि तरुणांच्या भविष्यावर गंभीर परिणाम करतात। व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारी, हिंसाचार आणि सामाजिक अंधपतनाला खतपाणी मिळत असल्यानं अशा रॅकेट विरोधात कठोर कारवाई आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील काही धाबे, हॉटेल आणि विश्रांती स्थळांचा वापर अंमली पदार्थांच्या अशा अवैध व्यवहारासाठी होत असल्याची शक्यता विविध कारवायांमधून समोर येते। अशा ठिकाणांवर पोलिसांची सातत्यानं देखरेख आणि धडक कारवाई सुरू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक वळवी आणि साक्री पोलीस ठाण्याच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या पथकानं यशस्वीरित्या पार पाडली आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी जितेंद्र गुरव आणि रतनलाल सोनावणे, साक्री।